अमरावतीमध्ये आज नवनीत राणा या आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नवनीत राणा यांच्याकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सभा होतीये। सकाळी कुटुंबांकडनं औक्षण केलं जाणार आहे। निर्माणाधीन हनुमान मूर्तीचं दर्शन घेतलं जाणार आहे। नवनीत राणा यांच्याकडनं आज अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन होत आहे। हे दृश्य आपण बघतोय। आधी कुटुंबियांकडनं नवनीत राणा यांचं औक्षण केलं गेलं, त्यानंतर त्यांनी निर्माणाधीन हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता शक्ती प्रदर्शनाची जय्यत तयारी ही अमरावतीमध्ये केली जाते। एकूणच आज नवनीत राणा यांचं शक्ती प्रदर्शन आपल्याला अमरावतीमध्ये बघायला मिळणार आहे। नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वीची ही सगळी तयारी सध्या अमरावतीमध्ये सुरू आहे। तर आजच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा सुद्धा निकाल समोर येणार आहे, त्यामुळे अर्थातच नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा। नवनीत राणा या सध्या अंबादेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आज नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यापूर्वीचं हे देवदर्शन। आधी त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता त्या अंबादेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचल्या। छगन जाधव आपले प्रतिनिधी थेट अमरावतीवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। छगन, एकूणच आता उमेदवारी अर्ज भरेपर्यंत कसं शक्ती प्रदर्शन हे राणांकडनं केलं जाणार आहे? नक्कीच गुरु, आता नवनीत राणा ज्या आहेत त्या अंबादेवीच्या मंदिरात पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आता सध्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये महाआरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। नवनीत राणा यांनी सकाळी हनुमान गडीवरती जाऊन हनुमानजीचं निर्माणातून हनुमानजी जे आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे। यासोबत रवी राणा देखील त्यांच्या सोबत होते। सध्या नवनीत राणा जे आहेत ते अंबादेवीच्या मंदिरात पोहोचले आहेत, त्यांच्याकडनं महाआरती सुरू होती आहे। यानंतर नवनीत राणा अंबादेवीची अमरावतीमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय। नवनीत राणा या अंबादेवी मंदिरामध्ये आरती करता आहेत। अंबादेवी मंदिरामध्ये नवनीत राणा यांनी दर्शन घेतलेलं आहे। आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्या निमित्तानं सुरू असलेलं हे देवदर्शन। आधी नवनीत राणा यांचं कुटुंबियांकडनं घरी औक्षण करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं आणि आता त्या अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। एकूणच आज नवनीत राणा या शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अमरावतीमध्ये महायुतीचं एकूणच शक्ती प्रदर्शन होणार आहे। अजित पवार आज त्या ठिकाणी अमरावतीमध्ये असणार आहेत। देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमध्ये असणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। एक सभा होणार आहे, उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्यापूर्वीचं हे देवदर्शन आपल्याला नवनीत राणा यांचं बघायला मिळतंय अमरावतीमध्ये। नवनीत राणा यांनी यावेळेला भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपकडनं त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे अर्थातच महायुतीचं आज मोठं शक्ती प्रदर्शन। छगन जाधव आपले प्रतिनिधी सध्या अमरावतीवरनं आपल्या सोबत आहेत। छगन, नवनीत राणा सध्या देवदर्शन करतात, यानंतरचा त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे, कुठे कुठे त्या जाणार आहेत, काय माहिती? नक्कीच गुरु, जेव्हा जेव्हा नवनीत राणा यांच्यासमोर मोठं आव्हान असतं त्या हनुमानाचं चरणी नतमस्तक होत असतात आणि विदर्भाचं कुलदैवत असलेलं अंबा देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी देखील त्या नतमस्तक होत असतात आणि पुढची त्यांची भूमिका जी आहे ती घेत असतात। आता देखील नवनीत राणा यांनी अंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे। अंबादेवीची ते ओटी भरणार आहेत आणि यानंतर नवनीत राणा ज्या आहेत त्या सभास्थळी जाणार आहेत। सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही दिग्गज जे मोठे नेते आहेत ते नवनीत राणांच्या
नामांकन अर्ज भरण्यासाठी आज अमरावतीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर नवनीत राणा यांची भव्य जे शक्ती प्रदर्शन आहे ते होणार आहे आणि त्यानंतर नवनीत राणा ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपलं नामांकन दाखल करणार आहेत. गुरु बरं, आत्ता जी दृश्य आपण बघतोय छगन, त्या दृश्यांमध्ये आपल्याला एक फॉर्म दिसतोय, काय आहे म्हणजे उमेदवारी अर्ज त्यांनी देवीच्या चरणी दाखवलाय का? एकंदरीत नवनीत राणा ज्या आहेत त्यांनी आता अंबादेवीची आरती केलेली आहे आणि त्या एकी भरून दर्शन घेऊन त्यांच्याकडे साकडं घालणार आहेत. तत्पूर्वी नवनीत राणा यांनी एक जे फॉर्म दाखवलेला आहे तो नेमका काय असेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नवनीत राणा थोड्या वेळात आरती करणं, माध्यमांशी संवाद देखील साधतील अशी शक्यता दिसते. त्यामुळे नवनीत राणा यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे पाहण्याचं महत्वाचं असणार आहे. छगन, नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस हा दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एकतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि दुसरीकडे आज निकाल सुद्धा जात प्रमाणपत्रावरती अपेक्षित आहे. नक्कीच तू म्हणतोस त्याप्रमाणे नक्कीच नवनीत राणा यांचं आज नामांकन देखील दाखल होणार आहेत. दुसरी टर्म आहे ही नवनीत राणा यांची खासदारकीची आणि त्या दुसऱ्यांदा आता तसं जर बघितलं तर तिसऱ्यांदा भरती आहे आणि सध्या त्या विद्यमान खासदार आहेत अमरावतीच्या आणि त्यानंतर जर बघितलं तर आता पुन्हा एकदा त्यांनी खासदारकीचा फॉर्म हा भाजपकडनं नामांकन दाखल करणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांचं राजकीय भवितव्य त्यांच्या जात बदलतेच्या प्रमाणपत्राच्या निकालावरती अवलंबून आहे. 11 वाजता सुप्रीम कोर्टाची जी सुनावणी त्यांचा निकाल जो वाचन होणार आहे त्यामध्ये नवनीत राणांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहेत. एकतर जर बघितलं तर नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ जर का हा निकाल आला तर नवनीत राणा त्यांचं नामांकन जे आहे ते कायम ठेवू शकतात. जर का नवनीत राणाच्या विरोधात निकाल आला तर नवनीत राणांना ही निवडणूक जी आहे ती लढता येणार नाही आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा जे काही निकाल येईल त्याप्रमाणे नवनीत राणांना त्याचं वेगळा करता येणार आहे. तत्सोबी जर बघितलं तर नवनीत राणाची आता आरती झालेली आहे आणि नवनीत राणा तिथून अंबादेवीच्या मंदिरातनं बाहेर निघणार आहे. त्यामुळे आता नवनीत राणा माध्यमांशी काय संवाद साधतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गुरु अर्थात धन्यवाद छगन, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे. आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे. तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे. एवढंच मी सांगू शकते आपल्याला. योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल. कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल. तर मला वाटते बस देवाचरणी साकडंच घातलं आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ द्या देवा. मी गेल्या 12-13 वर्षापासून संघर्षाला सामना पुढे करत गेलेली आहे. मला वाटते जे देव करण ते सगळं बरोबर करतील. हमारे अमरावती की, विदर्भ की आराध्य देवत हमारी अम्बा माता के चरणों में मैंने आज प्रार्थना की है. प्रार्थना करके शक्ति अपने बच्चों को प्रदान करे, उसी के लिए आज माथा टेका, आरती की और आज फॉर्म भरने की शुरुआत यहाँ से मैं करूँगी. और जो ताकत से जो आशीर्वाद अम्बा माँ का हमारे पूरे क्षेत्र के और पूरे विदर्भ में सभी लोगों के सर पे, उनके बच्चों के सर पे हमेशा आशीर्वाद रहा है.